हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोपी आणि सिंपल झटपट होणारी रेसिपी तीळ पापडी। तर चला बघूया सामग्री। ते इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी तीळ घेतलेली आहे। सम प्रमाणामध्ये आपल्याला गूळ, तीळ आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे। तर या ठिकाणामध्ये मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घेतलेली होती। ती तीळ आपल्याला मंद आचेवर छान असे 3-4 मिनिटे आपल्याला चांगलेसे भाजून घ्यायचे आहे। तर सम प्रमाणामध्ये मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे किसून आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे, गावरान तूप आहे। हे तूप आपण आता पोलपाटाला लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने 4-5 मिनिटे आपण तीळ चांगले मंद आचेवर चांगलेसे भाजून घेणार आहोत, जेणेकरून खूप तीळ पापडीला खूप छान टेस्ट आणि चव खूप छान येते। तर अशा पद्धतीने चांगले भाजून घेऊया आणि यानंतर आपण पोलपाटाला तूप लावून घेणार आहोत। तर तीळ भाजीपर्यंत आपण पोलपाटाला तूप लावून घेऊया, नंतरून वेळ मिळत नाही। तर अशा पद्धतीने आपण पोलपाटाला तूप घेतलेलं होतं ते तूप सर्व लावून घेऊया। नंतर गरम गरम सर्व रेसिपी झाल्यावर हे मॅच होत नाही। तर अशा पद्धतीने सर्व लाटण्याला आणि पोलपाटाला आपण गावरान तूप लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सर्व तूप मी ते लाटण्याला आणि पोलपाटाला लावून घेतलेला आहे आणि यानंतर आपले तीळ इथे भाजून तयार झालेले आहे। तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप छान लालसर असे तीळ भाजून घेतलेले आहे। एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। याच कढईमध्ये 1 वाटी गूळ आपण किसून घेतलेला होता, तो आता आपण विरघळून घेणार आहोत, याचा पाक करून घेणार आहोत। तर पाक आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही, एकदम वितळेपर्यंतच आपल्याला हा पाक करायचा आहे। तर 2 ते 4 मिनिटे आपण हा पाक करून घेणार आहोत। तर पाक हा गूळ आपण मंद आचेवरच चांगला वितळून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवर आपल्याला हा गूळ वितळायचा नाही आहे आणि मंद आचेवरच आपल्याला 4 ते 5 मिनिटं आपण हा गूळ वितळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने सर्व गूळ आपला इथं वितळून झालेला आहे। तर आपण याची टेस्ट करणार आहोत, गुळाचा आपला पाक इथे रेडी झाला आहे की नाही। तर छान पद्धतीने 2-3 मिनिटे आपल्याला हा पाक पिघळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी एका पाण्याच्या वाटीमध्ये हा पाक आपला रेडी झालेला आहे की नाही हे आपण आता चेक करून घेणार आहोत। तर एका पाण्याच्या वाटीमध्ये थोडासा पाक मी इथे टाकून बघते आणि 1-2 सेकंद आपल्याला असा थोडासा सोडून द्यायचा आहे, नंतरून चेक करायचा आहे। तर अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे की पाक इथे आपला रेडी आहे का नाही। तर हा थोडासा गूळ इथे दबत आहे, तर आपला पाक अजूनही तयार झालेला नाही। 1 मिनिट मी पुन्हा हा पाक परतून घेणार आहे आणि नंतर आपण पुन्हा 1 मिनिटानंतर हे चेक करून घेणार आहोत। तर पुन्हा आपला आता 1 मिनिट इथे परतून घेतलेला आहे। पुन्हा आपल्याला हा पाक इथे तीळ पापडी बनवण्यासाठी तयार आहे का नाही पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाक चेक करू शकता। तर इथे याचे तुकडे पडत आहेत। तर अशा पद्धतीने आपला पाक पापडीसाठी इथे पूर्णतः तयार आहे। तुम्ही बघू शकता। तर ह्याच गुळाच्या पाकामध्ये आपल्याला तीळ सर्व टाकून घ्यायचे आहे आणि चांगले असे परतून मॅच करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम सारख्या प्रमाणामध्ये आपण
गूळ आणि तीळ येथे घेतलेले आहे। तर छान असे गुळामध्ये आपल्याला हे मिश्रण चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर आपलं हे मिश्रण 1 ते 2 मिनिटे चांगले यामध्ये परतून झाल्यानंतर आपण पोलपाटावर हे थोडंशा प्रमाणामध्ये काढून घेणार आहोत आणि लवकरात लवकर आपल्याला हे पापडी पोलपाटावर लाटून घ्यायची आहे, जेणेकरून घट्ट होण्याची शक्यता असते। नंतरून पॅक झाल्यावर आपल्याला ही पापडी लाटता येणार नाही। तर लवकर याच्यामध्ये आपल्याला झटपट प्रमाणामध्ये आपल्याला पापडी चांगली छान अशी लाटून घ्यायची आहे। मध्ये लाटण्याला आपल्याला थोडंसं तिळाचं मिश्रण लागतं, तर ते आपल्या चमच्याच्या सहाय्याने आपण हे काढून पुन्हा यावर लाटणं फिरू शकतो आणि छान अशी पापडी आपण लाटून घेऊ शकतो। तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला जशी पापडी आवडत असेल तशा साईजमध्ये तुम्ही पापडी लाटून घेऊ शकता आणि खूप फास्ट आणि लवकर आपण ही पापडी लाटून घेतली पाहिजे, नंतरून कडक होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने मी सर्व पापडी पोलपाटाच्या याच्यामध्ये लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी पापडी सहज लाटल्या जाते। नंतरून मिश्रण घट्ट झाल्यावर आपल्याला लाटायला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही गरम असतानाच जर पटकनी पापडी लाटून घेऊ शकता। तर 5 ते 10 मिनिटे आपल्याला ही पापडी थंड होऊन द्यायची आहे। नंतरून आपण चाकूच्या सुरीच्या सहाय्याने ही पापडी अशी काढून घेणार आहोत। तर खाली आपण पोलपाटाला तूप लावल्यामुळे एकदम झटपट आणि छान अशी पापडी पटकनी निघते। तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आणि खूप छान अशी ती पापडी ती तयार झालेली आहे। तर आपलं थोडंसं मिश्रण राहिलं होतं ते पुन्हा मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि पुन्हा याची पापडी लाटून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता पुन्हा आपल्याला गरम असतानाच आपण ही पापडी लाटून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने खूप सोप्या आणि झटपट होणारी अशी ही तिळपापडी आहे। तर खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने ही पापडी होते आणि खायला खूप छान आणि छान आणि उत्कृष्ट ही लागते। तर तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि एकदम अलगद हाताने ही तिळपापडी तुटल्या जात आहे। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा आणि कशी झाली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर अशा थिकनेसमध्ये मी ते पापडीची रेसिपी इथे बनवून घेतलेली आहे, पापडी बनवून घेतलेली आहे। तर एकदम झटपट आणि एकदम क्रंची आणि एकदम कुरकुरीत अशी ती पापडी इथे झालेली आहे। एकदम शरीराला आणि लहान मुलांना खाण्यासाठी एकदम पौष्टिक अशी ती पापडी आहे। तर तुम्ही या थंडीमध्ये किंवा जेव्हा खावीशी वाटेल तेव्हाही करू शकता। तर अशा पद्धतीने आपली ही तिळपापडी इथे तयार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।